हर हर महादेव शिवस्तोत्र आणि अर्थ. हर हर महादेव, जय शिवशंकर, त्रिलोचन नीलकंठ महादेव. आज आपण भगवान शिवाच्या दिव्य स्तोत्राचा अर्थ समजून घेणार आहोत. भगवान शिव म्हणजे फक्त देव नाहीत. शिव म्हणजे विश्वाचे तत्व आहेत. निर्मिती, स्थिती आणि संहार यांचा समतोल म्हणजे शिव. प्राचीन काळात एक महान भक्त होता. त्याचे नाव होते रावण. तो मोठा विद्वान, तपस्वी आणि शिवभक्त होता. एकदा त्याने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय अद्भुत स्तोत्र रचले. ते स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र. या स्तोत्राची सुरुवात अशा ओळीने होते. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले. या शब्दांचा अर्थ असा आहे: भगवान शिवांच्या जटांमधून गंगेचा पवित्र प्रवाह वाहत आहे. त्या गंगेच्या जलामुळे संपूर्ण पृथ्वी पवित्र होत आहे. पुढे शब्द येतात: गले अवलंब्य लंबिताम भुजंग तुंग मालिकाम. याचा अर्थ असा आहे की भगवान शिवांनी आपल्या गळ्यात मोठे सर्प धारण केले आहेत. तो सर्प त्यांच्या गळ्यात माळेसारखा शोभतो. येथे एक मोठा संदेश आहे. ज्याला लोक घाबरतात, ज्याला लोक भय मानतात, तो सर्पही शिवाच्या गळ्यात शांत होतो. म्हणजेच शिव म्हणजे भीतीवर विजय मिळवणारी शक्ती. पुढे स्तोत्रात म्हटले आहे: डमड्डमड्डमड्डमन्नी नादवड्ड मर्वयम. हा शब्द शिवाच्या डमरूचा आवाज सांगतो. जेव्हा भगवान शिव तांडव नृत्य करतात तेव्हा त्यांच्या हातातील डमरूचा आवाज संपूर्ण ब्रह्मांडात घुमतो. तो आवाज म्हणजे निर्मितीचा नाद आहे. भारतीय परंपरेत असे मानले जाते की डमरूच्या नादातून संस्कृत अक्षरे निर्माण झाली. म्हणजेच ज्ञान, भाषा आणि विद्या यांचे मूळही शिवच आहेत. पुढील शब्द आहेत: चकार चंड तांडव तनोतु नः शिवः शिवम. याचा साधा अर्थ असा आहे: भगवान शिव जेव्हा तांडव नृत्य करतात तेव्हा त्या नृत्यामुळे संपूर्ण विश्वात शक्ती आणि परिवर्तन निर्माण होते. तांडव म्हणजे फक्त विनाश नाही. तांडव म्हणजे जुने संपवून नवीन निर्माण करण्याची प्रक्रिया. जसे एखादे झाड वाळते आणि त्याच ठिकाणी नवीन रोप उगवते, तसाच हा शिवाचा संहार आणि सृष्टीचा चक्र आहे. भगवान शिवांच्या रूपात आपल्याला अनेक प्रतीके दिसतात. त्यांच्या कपाळावर तिसरा डोळा आहे. हा तिसरा डोळा म्हणजे ज्ञान आणि जागृतीचे प्रतीक आहे. जेव्हा हा डोळा उघडतो तेव्हा अज्ञानाचा नाश होतो. शिवांच्या गळ्यातील नाग आपल्याला सांगतो की मनातील भीतीवर नियंत्रण मिळवा. शिवांच्या जटांमधून वाहणारी गंगा सांगते की ज्ञानाचा प्रवाह सतत वाहत राहिला पाहिजे. त्यांच्या अंगावरची भस्म आपल्याला आठवण करून देते की जीवनात सर्व काही नश्वर आहे. आज आपण श्रीमंत असू, शक्तिशाली असू, पण शेवटी प्रत्येकाला मातीमध्येच विलीन व्हायचे आहे. म्हणून अहंकार सोडणे हाच शिवाचा खरा संदेश आहे. भगवान शिव हिमालयात ध्यान करतात. त्यांचे ध्यान इतके गहन आहे की ते संपूर्ण विश्वाशी एकरूप झालेले आहेत. यातून आपल्याला शिकायला मिळते की खरी शक्ती बाहेर नसते. खरी शक्ती मनाच्या शांततेत असते. शिव हे योगींचे देव आहेत. ते आपल्याला ध्यान, साधना आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. म्हणूनच त्यांना महायोगी असे म्हणतात. जेव्हा आपण ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणतो तेव्हा आपण आपल्या आतल्या दिव्य शक्तीला नमस्कार करत असतो. हा मंत्र सांगतो: मी माझ्या अहंकाराला नमस्कार करतो, मी माझ्या भीतीला नमस्कार करतो आणि मी त्या परमशक्तीला स्वीकारतो जी माझ्या आत आहे. शिव म्हणजे शांती आहे. शिव म्हणजे शक्ती आहे. शिव म्हणजे अनंत विश्वाचे तत्व आहे. शेवटी आपण सर्वजण एकत्र म्हणूया: हर हर महादेव. भगवान शिव आपल्याला ज्ञान देवोत, शांती देवोत आणि आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवोत. हर हर महादेव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या आत्मशोध ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.